आपण वाचत आहात कलंक, तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग, भाग 12. आग्नेय हॉस्पिटलवरून घरी आला. देवाक्षीने त्याला हवं तसं उत्तर दिलेलं नव्हतं, त्यामुळे तिला सोडावं लागलं होतं. त्यामुळेच ती हॉस्पिटलमधून घरी जाऊ शकत होती. पण तिच्या आईला अजूनही कस्टडीत घेतलं होतं. आपण आता वर्तमानात परतलोय. आज काय माहीत का? पण त्याचा मूड जास्तच खराब होता. काहीतरी मनाला टोचत होतं. काहीतरी पटत नव्हतं, पण नक्की काय हेच समजत नव्हतं त्याला. फ्लॅटवर आल्या आल्या तो कोचवर आपले अंग टाकून दिले. त्याने आपले डोळे मिटले आणि मन शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. पण नाही, त्याचे मन शांत झालेले नाही. कारण त्याच्या डोळ्यांसमोर ती भेदरलेली मांजर आडवी येऊन गेली आणि पुन्हा त्याच्या मनाची अस्वस्थता वाढू लागली. आता ती अस्वस्थता कमी करण्यासाठी त्याने आपला फोन घेतला. तर व्हॉट्सॲपवर अननोन नंबरवरून त्याला हाय असा मेसेज आलेला दिसला. त्याने कोण आहे असा मेसेज सेंड केला तर 5 सेकंदातच रिप्लाय आला. हाय, मी सागरिका. पलीकडून मेसेज आला. ओके. त्याची फक्त इकडून एवढीच रिॲक्शन. पुन्हा त्याच फोन नंबरवरून त्याला फोन आला. कारण बराच वेळ त्याने पुन्हा रिप्लाय दिला नव्हता. आता तो चिडला आणि फोन उचलल्या लगेच समोरच्या व्यक्तीवर आपली भडास काढायला चालू केली. आता फिंगरप्रिंट का घ्यायला आले होते तुमचे चमचे हे विचारायचं होतं का? त्याने डोक्याला दाबत रागाने विचारलं. 1 मिनिट ऐकून तरी. काही ऐकून घ्यायचं नाही मला. ती बोलतच होती की त्याने मध्येच बोलणं तोडलं तिचं. तुमच्या घरातल्यांचे आज फिंगरप्रिंट्स चेक केले म्हणून त्याचा जॉब विचारायला फोन केला होता का? त्याने अंदाज बांधला. नाही. खरंच फोन करण्यामागे हा नक्कीच उद्देश नव्हता माझा. खरे तर काल तुम्ही मला त्या गुंडांपासून वाचवले म्हणूनच मला त्यासाठी थँक्स बोलायचं होतं तुम्हाला. म्हणून मी फोन केला. सागरिका मृदा म्हणाली. तिच्या बोलण्यात एक प्रकारची रिस्पेक्ट होती. तिचं बोलणं ऐकून त्याच्या किंचित भुवया वर झाल्या. त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की ती आपल्याशी इतक्या मृदू भाषेत बोलते. यामागे नक्कीच तिचा काहीतरी फायदा आहे असं वाटून गेलं त्याला. ठीक आहे, याची काही गरज नव्हती. जर एखादी स्त्री अडचणीत असेल तर तिला मदत करणे माझं कर्तव्य आहे. तुमच्या जागेवर दुसरी जरी कोणती मुलगी असती तरी मी तिला मदत केली असती. आग्नेयने असं बोलून फोन कट केला. पण पुन्हा तिने त्याला फोन लावला. आता काय राहिलं? त्याने जरा वैतागतच विचारलं तिला. तुम्ही इतकी हेल्प केली माझी, सो मला वाटतं की मी पण तुम्हाला थँक्स म्हणून ग्रीट करावं. सो डिनरला याल का माझ्याबरोबर? मी ॲड्रेस सेंड करते तुम्हाला. तिने डायरेक्टच मुद्द्यावर येत विचारलं त्याला. आधीच त्याचं डोकं ठणकत होतं, त्यात ही डिनरला बोलावते. तो जेवण करून झोपणार होता. त्याला आता तिच्यासोबत जायचे नव्हते. सो सॉरी, बट मी येऊ शकत नाही. मला आता आराम करण्याची गरज आहे, तो तिला म्हणाला. आत्ता 6 वाजलेत, सो 2 तास आराम करून घ्या तुम्ही. आपण 9 वाजता डिनर करता, सागरिका त्याला परत म्हणाली. पहिलं हे सांगा, तुम्हाला माझा नंबर कुठून भेटला? त्याने विषय बदलत विचारलं. ते तुमच्याबरोबर असतो ना तो कोण, त्याचं नाव काय, त्याच्याकडून घेतला. कोण होता तो आठवत नाही आहे मला, ती त्याला म्हणाली. मानव होता का तो? त्याने विचारलं. हो, आय थिंक तोच असेल, सागरिका म्हणाली. तसं त्याने डोक्यालाच हातच लावला. ठीक आहे, पण सध्या माझा मूड बाहेर जाण्याचा नाही आहे, तो तिला परत नाही म्हणाला. ओके, मग मी तुमच्या फ्लॅटवर येऊ का? आपण तिथे डिनर करूया.
ती त्याला म्हणाली. तसं त्याने एक सुस्कारा सोडला. तिच्या इतक्या बोलण्याचा वैताग आला होता त्याला. आता माझा ॲड्रेस पण मागून घेतला का? त्याने तिला विचारलं. नाही, पण तुम्ही आहात ना मला सेंड करायला. आणि नाही सेंड केला तर शोधून काढीन मी, ती त्याला म्हणाली. यार, ही इतकी पर्सनल का होते? तो मनात तिला म्हणाला. प्लीज, हवं तर मी येते पिकअप करायला. तुम्ही केलेल्या मदतीची परतफेड समजा. पण प्लीज नक्की या. ती त्याला आता खूपच जास्त विनंती करत होती. ठीक आहे, येईन मी, तो तिला म्हणाला. असंही त्याला आज जास्तच अस्वस्थ वाटत होतं. त्यात देवाक्षीचा सारखा विचार मनात येत होता. आता हे सगळं थांबवण्यासाठी कुठेतरी मन गुंतवायला हवं होतं. त्यामुळेच तो तिच्यासोबत डिनरला जाण्यासाठी तयार झाला. मी येते पिकअप करायला तुम्हाला. ती एक्साईट झाली. नाही, नको, माझं मी येईन, तो तिला म्हणाला. नाही, तुम्ही खाली येऊन थांबा, मी येते. डिनर मी देणार आहे, सो तुम्हाला न्यायला पण मीच येणार, ती हट्ट करत म्हणाली. ठीक आहे, तो तिला म्हणाला. मी ड्राईव्ह करतो, आग्नेय पार्किंगमध्ये जात म्हणाला. ऑफकोर्स, ती त्याला म्हणाली. आग्नेय ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला आणि सागरिका त्याच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसली. त्याने नेव्ही ब्ल्यू कलरचा शर्ट घातला होता आणि त्यासोबतच डोळ्यांवर एक ट्रान्सपरंट लेन्स चढवली होती. एकदम सिंपल लुक होता, पण त्यातही भारी दिसत होता तो. क्षणभर ती त्याच्यातच हरवून गेली. त्याने मारलेल्या परफ्यूमचा फ्रेग्रन्स तिला वेड लावत होता. आग्नेय मात्र चेहऱ्यावर कोणतेही भाव न ठेवता अगदी निर्विकारपणे कार चालवत होता. त्याची हीच पर्सनॅलिटी तिला त्याच्याजवळ खेचत होती. असा ॲटिट्यूड ती पहिल्यांदाच बघत होती. कोणत्याही मुलाने तिला बघून पुन्हा बघितले नाही असं आजपर्यंत कधीच झालं नव्हतं. याला मात्र तो अपवाद होता. तिने डार्क पिंक कलरची लॉंग स्लीवलेस कुर्ती घातली होती. केस स्ट्रेट करून मोकळे सोडलेले होते. होठांवर भडक गुलाबी लिपस्टिक आणि डोळ्यांवर काजळ असं तिचं सौंदर्य उठून दिसत होतं. पण त्याने मात्र तिच्याकडे जास्त इंटरेस्ट घेऊन बघितलंच नव्हतं. समोर एखादी सुंदर मुलगी असेल तर तिला काहीतरी कॉम्प्लिमेंट देतात, पण तुम्ही मात्र मला काहीच रिॲक्शन दिली नाही, सागरिका तोंड बारीक करून म्हणाली. तिच्या बोलण्यात एक प्रकारची तक्रार होती. तुम्ही सुंदरच आहात. मी बोललो काय आणि नाही बोललो काय, तुमच्या सुंदरतेत फरक पडणार नाही, त्याने आपली नजर समोर ठेवत उत्तर दिले. त्याचं हे बोलणं कॉम्प्लिकेटेड होतं तिच्यासाठी. नॉर्मल व्यक्तीकडून असं उत्तर येणं कधीही अपेक्षित नसेल, पण तो नॉर्मल नव्हताच. बाकीचं बोलणं जास्त मनाला लावून न घेता तो आपल्याला सुंदर म्हणाला याचा जास्त आनंद झाला तिला. बाय द वे, तुमचे डॅड मिनिस्टर आहेत ना, मग तुम्ही सुद्धा यामध्येच करिअर का केलं नाही, ती त्याला म्हणाली. तिच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर त्याने तिच्याकडे बघितलं. त्याच्या नजरेत एक प्रकारचं आश्चर्य होतं, पण त्याने पुन्हा नॉर्मल होत उत्तर दिलं. गरजेचं नाही ना की ते राजकारणात असतील तर मी पण त्यांचा हा वारसा चालवावा. मला या फील्डमध्ये इंटरेस्ट होता, सो मी यामध्ये करिअर केलं, तो तिला म्हणाला. तुम्हाला ही गोष्ट कशी समजली? नाही म्हणजे इथे माझ्या पर्सनल लाईफबद्दल जास्त कोणाला माहीत नाही, त्याने गिअर बदलत तिला विचारले. डॅडी सम्राट दादाला सांगत होते तेव्हा समजलं की तुम्ही कोणी साधी व्यक्ती नाही आहात, ती त्याला म्हणाली. म्हणजे जर मी मिनिस्टरचा मुलगा तर माझी व्हॅल्यू जास्त आणि मुलगा नसतो तर माझी व्हॅल्यू कमी का, त्याने तिला पेचात पाडणारा प्रश्न विचारला होता. हा एक पॉईंट झाला की तुम्ही मिनिस्टरचे मुलगे आहात, पण बाकीचे पॉईंट्स हे खुद्द तुमचे आहेत, सागरिका त्याला हसत म्हणाली.
बराच स्टडी करून आली आहेस वाटतं माझा. तो हसत तिच्याकडे बघत म्हणाला. हो, किती स्टडी करून झाला आहे हे चेक करू शकता तुम्ही, ती त्याला सुद्धा म्हणाली. चेक तर करायलाच पाहिजे, कुठपर्यंत स्टडी झालाय ते. नको का समजायला, तो तिला हसून म्हणाला. सो ठीक आहे, पहिलाच प्रश्न, माझं प्रोफेशन काय आहे? इझी आहे, बट बी केअरफुल, तो तिच्याकडे बघत भुवया उंचावत म्हणाला. बाय प्रोफेशन यू आर DSP, पण त्याच्याबरोबरच यू आर मोस्ट फेमस किंग ऑफ बिझनेस मार्केटिंग. तुम्हाला सिक्रेटली सक्सेस मिळवायला आवडतं आणि भेटलं तरी सिक्रेटच ठेवायला आवडतं. इन शॉर्ट यू आर पझल लाईक फॉर पीपल्स, ती आपल्या भुवया उडवत म्हणाली. तिचं उत्तर हे अगदीच बरोबर होतं. त्याचा स्वभावसुद्धा त्याने बरोबर सांगितला होता. माझं एज्युकेशन, तो तिला म्हणाला. तुम्हाला माणसे वाचायला जास्त आवडतात, त्यामुळे ग्रॅज्युएशन इन सायकॉलॉजीमध्ये झालं. नंतर MBA केलं कारण तुम्हाला मार्केटिंगमध्येही खूप इंटरेस्ट होता. आणि नेक्स्ट सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम क्रॅक केली. फक्त क्रॅकच केली नाही तर फर्स्ट क्लासने टॉपसुद्धा केली होती. तिने पुन्हा उत्तर देण्यात बाजी मारलेली होती. इतकी माहिती काढली आहेस म्हणजे नक्कीच तुझा काहीतरी डेंजर मोटिव्ह आहे, आग्नेय सीट बेल्ट काढत म्हणाला. कारण दोघेही आता हॉटेलजवळ पोचलेले होते. हो, तो समजेलच लवकर. आपण सध्या तरी डिनर करूयात, ती कारचं डोअर बंद करत म्हणाली. 5 स्टार हॉटेल असल्यामुळे तिथे सगळ्या क्लासी वस्तू होत्या. तिने आधीच दोघांसाठी स्पेशल टेबल बुक केला होता, त्यामुळे दोघेही तिथे जाऊन बसले. माझा इन्फो काढण्यामागे हेतू काय आहे तुझा? त्याने तिला विचारलं. याला फक्त प्रश्नच विचारायला येतं. कधीतरी याच्यावर पण वेळ येऊ दे उत्तर देण्याची. खास उद्देश असा काही नाही, पण मला ना पझल सॉल्व्ह करायला आवडतं. मॅम, युअर ऑर्डर. वेटर जेवून घेऊन आला होता. पझल लगेच सॉल्व्ह होत नाही आणि झाल्यासारखं वाटलं तरीही ते सॉल्व्ह झालेलं नसतं, तो चमचा हातात गोल गोल फिरवत म्हणाला. आय नो, सॉल्व्ह नाही झालं, पण एक दिवस नक्कीच होईल, ती हातातला घास खात म्हणाली. गुड, बट पझल सॉल्व्ह करता करता त्याच्यात अडकू नकोस म्हणजे झालं, तो रहस्यमयी हसत म्हणाला. ते तर आता वेळच सांगेल की कोण अडकणार आणि कोण सुटणार, ती कोड्यातच पुटपुटत म्हणाली. तिचं बोलणं त्याला ऐकू आलं नाही कारण तो त्याच्यात नादात जेवत होता. दोघेही जेवण करू लागले. बराच वेळ तो काही बोललाच नाही, त्यामुळे तिलाही त्याच्याशी काही बोलण्याची संधी भेटली नाही. थांबा, तुमच्या इथे राईस स्टिक झालेला आहे, ती त्याला हाताने दाखवत म्हणाली. आणि तिने स्वतःच आपल्या अंगठ्यावर तो भात घेतला, पण मुद्दामूनच तिने त्याच्या ओठांना सुद्धा स्पर्श केला, त्यामुळे तिचं असं वागणं त्याला आवडलं नव्हतं, जे की त्याच्या चेहऱ्यावर तिला स्पष्ट दिसलं. सॉरी, मला वाटलं की कदाचित राईस कुठे आहे ते तुम्हाला समजायचं नाही, म्हणून मी ती एक्सप्लेन करत म्हणाली. इट्स ओके, यात जास्त विषय वाढवण्यासारखं काहीच नाही, तो तिला म्हणाला आणि पाणी पिऊन निघून सुद्धा गेला. खडूस आहे, पण मला खूप आवडतो, ती त्याच्या जाणाऱ्या आकृतीकडे बघत गालात हसत म्हणाली. तिने कोणाला तरी फोन लावला. सॅम, उद्या माझ्याकडून सगळ्यांना पार्टी. आय हॅव पास्ड माय फर्स्ट स्टेप, ती पलीकडच्या व्यक्तीला म्हणाली. व्हॉट, मीन यू आर इन लव्ह? नो, इट्स नॉट पॉसिबल. आय एम हिअरिंग समथिंग रॉंग. कसं झालं, कुठे झालं? सॅम किंचाळत म्हणाली. तिच्यापेक्षा तर जास्त हीच एक्सायटेड वाटत होती. उद्या मी तुम्हाला सगळं सांगेल, तिने एवढं बोलून फोन कट केला. तो कारला टेकून हाताची घडी घालून उभा राहिला होता. तेवढ्यातच ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. बाय द वे, तुमच्या घरात इतके प्रॉब्लेम्स आहेत
तरीसुद्धा आज माझ्याबरोबर डिनर. ही गोष्ट पटली नाही माझ्या मनाला. तो तिला म्हणाला, आय नो की आज दादाला जाऊन महिना होत आला आहे. याचं दुःख आहे मला. पण त्या व्यक्तीच्या दुःखात आपलं जगणं सोडून द्यायचं हे कुणी सांगितलं आपल्याला? शेवटी कधी ना कधी मूव्ह ऑन व्हायलाच लागतं ना. आणि तुमच्यासोबत डिनर केला यात चुकीचं असं काहीच वाटत नाही मला. ती त्याला म्हणाली, प्रॅक्टिकल आहेस. फर्स्ट टाईम अशी मुलगी बघतोय. छान. माझ्या आसपास एकतरी मुलगी सापडली मला जी प्रॅक्टिकल विचार करते. तो हसत म्हणाला, त्याला त्याच्यासारखी विचार करणारी मुलगी भेटली होती. हो, प्रॅक्टिकल असल्यामुळे आयुष्यात जास्त प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. ती त्याला म्हणाली. हो, तो कारमध्ये बसत म्हणाला, तुम्ही सुद्धा प्रॅक्टिकलच आहात. आय थिंक माझ्यापेक्षा जास्तच आहात. ती त्याला म्हणाली. बरोबर गेस केला आहेस. तो तिला म्हणाला. आत्ता 11 वाजलेत. सो इफ यू डोंट माइंड कॅन वी गो ऑन लाँग ड्राईव्ह? तिने भुवया उंचावत त्याला विचारले. जर एखादी सुंदर मुलगी लाँग ड्राईव्हसाठी विचारत असेल तर कोण वेडा नाही म्हणेल. तो तिला हसत म्हणाला. तसं ती सुद्धा खुश झाली आणि दोघे लाँग ड्राईव्हला निघाले. तुझ्या वहिनीचे आणि दादाचं रिलेशन कसं होतं? आय मीन त्यांची भांडणे व्हायचीत का कधी? त्याने कार चालवत तिला विचारलं. खरे तर मी कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये जास्त इंटरेस्ट घेत नाही. मग तो माझा स्वतःचा भाऊ का असेना. राहिली गोष्ट नंदिनी वहिनीची तर तिने कधीही त्यांच्यातली भांडणे कोणासमोर आणली नाहीत. त्यांचा विषय तेच मिटवायचे. बाय चान्स त्यांच्यातली भांडणे कधीतरी डॅडीकडे गेली असतील. ती म्हणाली. ओके, सो दादाचं कुठे अफेअर होतं का? त्याने तिला पुन्हा प्रश्न विचारला. आय डोंट नो. मे बी असूच शकतं. कारण तो हँडसम असल्यामुळे बऱ्याच मुली त्याच्या मागे फिरायच्या आणि त्यालासुद्धा मुलींना अट्रॅक्ट करायला आवडायचं. सो त्याचं असू सुद्धा शकतं. सागरिका त्याला म्हणाली. तुम्ही खूप प्रश्न विचारले आता. मी तुम्हाला विचारणार प्रश्न आणि आता तुम्ही उत्तरे द्यायची. ती त्याला म्हणाली. ओके, आस्क मी एनिथिंग एक्सेप्ट माय पर्सनल लाईफ. तो तिला म्हणाला. मग आता काही विचारायलाच नको. सागरिका तोंड पाडत म्हणाली. आत्ताच तर बोललीस ना मला कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरेस्ट घ्यायला आवडत नाही. आता लगेच बदल झाला का? ओके, आस्क मी बट डोंट टू पर्सनल. तो तिचा पडलेला चेहरा बघून म्हणाला. आर यू सिंगल? तिने एक्सायटेड होत विचारलं. ऑफकोर्स. त्याने खांदे उडवत उत्तर दिलं तिला. सो मुली नाहीत का मागे लागल्या कधी? ती आता त्याच्या उत्तराची वाट बघत बसली. तिला खूपच एक्साइटमेंट होती. नाही, मी कधी कुठल्या मुलीकडे माझ्या कॉलेज लाईफमध्ये तर बघितलंच नाही आणि मुलीसुद्धा कधी माझ्याशी बोलायला आल्या नाहीत आजपर्यंत. तो तिला हसत म्हणाला. खरं तर त्या तुमच्या ऑरा बघून आल्या नाहीत कधी विचारायला. नाहीतर आत्तापर्यंत लाईन लागली असती. सागरिका त्याला म्हणाली. तसं तो सुद्धा हसला आणि तिच्या उत्तराला सहमत होत म्हणाला की ते सुद्धा आहे. कलंक, तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या कथेचे अपडेट्स मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.